तारामाऊली सेवाभावी संस्था व न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघ यांच्या वतीने ठाण्याच्या कोपरी येथील संत तुकाराम मैदानात सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन तारामाऊली सेवा संस्थेचे व माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण तसेच भाजपा युवा मोर्चाचे ओमकार चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले. यामध्ये आरोग्य शिबिर तसेच शिधापत्रिकेमधील नाव बदलणे आदी कामाचे शिबिर तसेच माता की चौकी, दादूस आलारे, बिग बॉस फेम सुप्रसिद्ध कोळी व लोकगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन, महाभंडारा तसेच परिसरातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन असे विविध कार्यक्रमाचं आयोजन 9 दिवस चालणार आहे. काल ज्येष्ठ नागरिकांसाठी कराओके संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सुमधुर गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गेल्या 19 वर्षापासून तारामाऊली सेवाभावी संस्था व न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघ यांच्या वतीने जनकल्याणार्थ सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात येत आहे. आज बघायला गेलो तर जे मार्गशीर्ष महिना चालू आहे आमच्या साहावतप्रमाणे हे 19 वर्ष आहेत. तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघ आणि आमच्या सर्वांच्या टीममध्ये म्हणजे ओमकार चव्हाण असो या त्याची युनिट टीम असो, आमचे मंडळ अध्यक्ष असो, यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम कोपरीकरांच्या माध्यमातून आयोजित केला जातो. आज बघायला गेलं तर आपण आजचा पहिला दिवस आहे. काल देवी आपली आली आणि आज तुम्ही बघितलं असेल तर आपले 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात. मग ते सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक व वारकरी संपादकाचे असे सर्व कार्यक्रम केले जातात. आज आम्ही आपल्या लोक जे आहेत, आमचे सिनियर सिटीजन आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म दिला की त्यांनी इथं गाणे बोलावे. कारण कोपरीकरांना कुठेतरी एक जसं आमच्या इथं 12 बंगला आहे त्या भागामध्ये काही लोक जाऊन गातात, पण त्या लोकांना कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटत नाही. म्हणून आम्ही त्या माध्यमातून आमच्या जी मंडळाची टीम आहे तारामाऊली सामाजिक संस्था, त्यांनी सांगितलं की आपण एक प्लॅटफॉर्म देऊ आणि त्या माध्यमातून त्यांचं आजचा पहिला दिवस आयोजन आहे. आणि आज आमचे धर्मदास महाराज यांच्या माध्यमातून आज 51 ब्राह्मणाच्या माध्यमातून इथं यज्ञ केला जातो. आज हे नवीन 19 वर्षाचं आहे, तर त्यामध्ये एक कल्पना आमची अशी सुचली की लोक उपयोगी कार्यक्रम केले पाहिजे. मग त्यासाठी आयुष्यमान योजनेचे आम्ही लोक घेतले. उद्या रेशनिंगचे जे कार्डमध्ये काही लोकांची नावं वगळली जातात, काही लोकांचे राशनमध्ये नावं वाढवायला पाहिजेत, अशी ती एक शिबिर बी लावण्यात गेलं. मग मेडिकल कॅम्प आहेत, काही लोक जी 18 वर्षाची मुलं जी झाले त्यांचे मतदार यादीमध्ये नाव नाहीत, अशी ही लोक उपयोगी कामं बी आम्ही घेतोय. आणि त्या माध्यमातून मग आधार कार्ड असो हे विविध आता त्या माध्यमातून आम्ही रविवारच्या दिवशी मेडिकल कॅम्प घेतलाय मोठा. त्या टायमाला आम्ही ब्लड डोनेट असो या मोठे डॉक्टर जे मुंबईचे असो या भागातले सर्व डॉक्टर या भागात येणार, त्यामध्ये आम्हाला रोटरी क्लब हे सहकार्य करते आणि त्यांचं बी आम्ही लोक मनापासून आभार मानतो. आणि आमच्या तारामाऊली सामाजिक संस्थेतर्फे आम्ही लोकांना, ठाणे शहराच्या नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आई जगदंबा आपल्या सर्वांना पावते, आपण बी येऊन देवीचं दर्शन घ्या. गेल्या वर्षापेक्षा यंदा काय वेगळं पण करण्याचा प्रयत्न केला? एक बघितलं असेल आपण दर टायमाला हा कार्यक्रम वाढत जातो. आता आपणच मला वाटतं किती वर्षापासून तुम्हीच फाउंडर मेंबर आहे. मला वाटतं तुम्ही लोक पूर्वीपासून आम्हाला टीव्हीवर दाखवण्याचं काम करता, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवता. आज बघायला गेलं तर दरवर्षी काही ना काही कार्यक्रम वाढत चालल्यामुळे लोकांचा, नागरिकांचा प्रतिसाद होतो. मग आपण बघितलं तर सर्व ठाणेकरांची नागरिक इकडे ह्या भागात येतात आणि एक चांगला भव्य कार्यक्रम असतो. आणि एक बघितलं तर तुम्ही बघितलं असं तर की इथं भंडारा बी चालतो, यज्ञ बी चालतो, सांस्कृतिक कार्यक्रम बी चालतो आणि एक कल्पक असं कार्यक्रम घेण्याचं काम आमच्या टीमनी सर्वांनी केलेलं आहे.